घराचे दरवाजे नेमके कसे असावेत? चला वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया. नवीन घर बांधल्यावर किंवा असलेल्या घरामध्ये सुद्धा त्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे ते प्रवेशद्वार किंवा मुख्य दरवाजा घराच्या कोणत्या भागामध्ये आहे यावरही मनुष्याची संतती, संपत्ती, समृद्धी वगैरे गोष्टी अवलंबून असतात असं म्हणतात. घराच्या अंतर्भागात सुद्धा दरवाजे कशा पद्धतीचे असावेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्या दिशेला आणि कोणत्या भागात दरवाजे केले असता काय परिणाम होतो या संबंधित संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन चला समजून घेऊयात. आपल्या हिंदू संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रात घराला केवळ विटा मातीचं बांधकाम मानलं जात नाही, तर ते एक जिवंत शरीर मानलं जातं. आणि या शरीराचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. जसे आपल्या शरीरासाठी आपलं तोंड हे ऊर्जा घेण्याचं माध्यम आहे, तसंच घरासाठी मुख्य दरवाजा हा प्राणवायू आणि सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा कसा असावा, तो कोणत्या दिशेला असावा आणि जर काही दोष असतील तर त्यावर सोपे घरगुती उपाय काय करावे. तर सर्वात आधी बघूया मुख्य दरवाजाची दिशा. वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजासाठी काही ठराविक दिशा अत्यंत शुभ मानल्या गेल्या आहेत. जसे उत्तर किंवा पूर्व दिशा. या दिशांना कुबेर आणि सूर्य यांची दिशा मानली जाते. इथून येणारा प्रकाश आणि हवा घरात ऐश्वर्य घेऊन येतो. तसेच ईशान्य कोपरा हा देवांचा कोपरा आहे. इथे दरवाजा असणं हे सर्वात शुभ आणि भाग्यवान मानलं जातं. पश्चिम दिशा. आता जर तुमचा व्यवसाय असेल तर पश्चिम दिशेचा दरवाजा प्रगतीसाठी पूरक ठरू शकतो. अनेक जण दक्षिण दिशेला घाबरतात, पण जर दक्षिण दिशेचा राजा मृग किंवा पुष्य नक्षत्राच्या पदानुसार काढला असेल तर तो वाईट नसतो असंही म्हणतात. तरीही दक्षिणेचा दरवाजा असल्यास तिथे वास्तुदोष निवारण करणं गरजेचं असतं. आता पाहूयात दरवाजा दिसायला आणि बांधणीत कसा असावा. तर मुख्य दरवाजा हा घरातील इतर सर्व दरवाजांपेक्षा मोठा, उंच आणि रुंद असावा. तो 2 पल्ल्यांचा असणं वास्तुशास्त्रात उत्तम मानलं जातं, कारण तो उघडताना सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करतो असंही मानलं जातं. शक्य असल्यास मुख्य दरवाजा हा सागवान किंवा चांगल्या प्रतीच्या लाकडाचा असावा. धातूचा किंवा प्लास्टिकचा दरवाजा मुख्य प्रवेशासाठी टाळावा. आता दरवाजा नेहमी आतल्या बाजूला आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उघडला पाहिजे याची काळजी घ्यावी. दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर तो त्वरित दुरुस्त करावा, कारण कर्कश आवाज घरात कलह निर्माण करतो. आता उंबरा. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीत आपण उंबरा विसरत चाललोय, पण वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याला अत्यंत महत्त्व आहे. उंबरठा हा घरातील लक्ष्मीला बाहेर जाण्यापासून रोखतो आणि बाहेरची नकारात्मक ऊर्जा ही उंबरठ्यावरून आत येण्यास प्रतिबंध करते. उंबरठा हा लाकडाचा किंवा दगडाचा असावा. दररोज सकाळी उंबरठ्याची पूजा करून तिथे हळद कुंकू व्हावे. यामुळे घराभोवती एक संरक्षण कवच तयार होतं. आता तुमच्या या मुख्य दरवाजावर कोणती चिन्हे आहेत यावरून सुद्धा तुमच्या घराची स्पंदनं ठरू शकतात. मग मुख्य दरवाजाला नेहमी आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूच्या फुलांचं तोरण असावं, कारण आजकाल आपण प्लास्टिकची तोरणं लावतो, पण नैसर्गिक पानांची शक्ती ही वेगळीच असते. म्हणून दर शुक्रवारी आपण आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावावं. दरवाजाच्या वरच्या बाजूला ओम, स्वास्तिक किंवा कलश यांसारखी शुभचिन्ह लावावी. मुख्य दरवाजापाशी अंधार असेल तर तिथे एक दिवा आवर्जून लावावा, जेणेकरून घरात येणाऱ्या संधींना मार्ग दिसेल. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असेल किंवा तिथे काही दोष असतील तर घाबरून जाण्याचंही अजिबात कारण नाही. यावरही काही सोपे घरगुती उपाय तुम्ही करू शकता. ते म्हणजे दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शेंदुराने किंवा तांब्याचे स्वस्तिक चिन्ह लावावे. दररोज संध्याकाळी मुख्य दरवाजापाशी भीमसेनी कापूर जाळावा. यामुळे नकारात्मकता नष्ट होते. एका वाटीत समुद्री मीठ भरून ते मुख्य दरवाजाच्या मागे ठेवावं. हे मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. दर 15 दिवसांनी हे मीठ बदलत राहावं. जर मीठ ठेवणं शक्य नसेल तर आपण पाण्यात मीठ टाकून सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर मुख्य दरवाजा उघडल्यावर समोरच आरसा नसावा. यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा ही आरशात परावर्तित होऊन परत जाते. शिवाय वास्तुतज्ञांच्या सल्ल्याने दरवाजाच्या चौकटीवर आपण वास्तू पिरामिड सुद्धा बसवू शकता. आता लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण घरातून म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर पडताना आपली जी उजवी बाजू असते तीच घराची उजवी बाजू समजावी. त्याचप्रमाणे आपण घरातून बाहेर पडताना जी आपली डावी बाजू असते तीच घराची डावी बाजू समजावी. जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो तर आपल्या शरीराची उजवी बाजू दक्षिणेकडे आणि डावी बाजू उत्तरेकडे असते.
त्याचप्रमाणे घराची तोंड म्हणजे दरवाजा हा पूर्व बाजूकडे असेल तर घराची उजवी बाजू दक्षिण दिशेला आणि डावी बाजू उत्तर दिशेला असते. म्हणजेच आपण घरात प्रवेश करताना आपली डावी बाजू घराच्या उजव्या बाजूला आणि आपली उजवी बाजू घराच्या डाव्या बाजूला पडेल. वराह संहिता सारख्या अनेक ज्योतिर्निबंधामध्ये या स्थितीवर अनुमत मांडलेले आहे. तुम्ही तज्ञांचा सल्लाही यासाठी घेऊ शकता. आता घरामधील दरवाजा संबंधित काही महत्त्वाचे नियम आहेत. जसे नवीन घरामध्ये जे दरवाजे लावायचे असतात ते नेहमी नवीन करूनच लावावेत. जुन्या घराचा दरवाजा नवीन घरामध्ये अजिबात बसवू नये. असा दरवाजा बसवायचा असेल तर तो आधी पाण्याने धुवून घ्यावा. त्यानंतर त्याला संपूर्ण पॉलिश करून त्या दरवाजाची पूजा करावी, फुलं वाहावीत आणि अशा दरवाजावर कलश, स्वस्तिक आणि ओम ही शुभचिन्ह काढून मगच तो दरवाजा बसवावा. आता 2 मजली घर असेल आणि एका दरवाजावर दुसरा दरवाजा बसवायचा असेल तर तो खालच्या मजल्यावरील दरवाजापेक्षा थोडासा लहान असावा. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घरातील दरवाजे हे केव्हाही सुरेख किंवा समृद्धिकारक असू नयेत. म्हणजेच घराचा मुख्य दरवाजा हा जर अतिशय सुशोभित नक्षीकाम वगैरे केलेला असेल तर घरातील इतर दरवाजे हे त्यापेक्षा थोडे कमी प्रतीचे असावेत. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच किंवा मोठे नसावेत. घराच्या मानाने घराचा मुख्य दरवाजा जर प्रमाणापेक्षा मोठा असेल तर त्यामुळे घरात रोगराई उत्पन्न होऊ शकते. घराच्या मानाने घराचा मुख्य दरवाजा जर भंग झालेला असेल तर अशा घरात सुद्धा राहणाऱ्या व्यक्ती या कधीही सुखी राहत नाही असंही सांगितलं जातं. घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी कलश, नारळ, पान, ओम किंवा स्वस्तिक असे शुभचिन्ह काढणं शुभकारक ठरू शकतं. त्यामुळे वाईट प्रवृत्तींचा शिरकाव घरामध्ये होत नाही. आता घराचा दरवाजा सुशोभित करणं तितकंच गरजेचं आहे. घराच्या मुख्य दरवाजासमोर उठल्याबरोबर रांगोळी काढावी, कारण यामुळे वाईट किंवा दुष्ट विचारांचे मनुष्य ती ओलांडून घरात आल्यास त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होत नाही. आता वास्तुशास्त्रानुसार निरनिराळ्या चक्रांचा विचार केला असता कोणत्या दिशेला कोणत्या भागात दरवाजा केला तर कोणते परिणाम त्या घरातील व्यक्तींवर होतात याची माहिती अक्षय वास्तू अरविंद या पुस्तकातून घेतलेली आहे. जसे पूर्व दिशेला दरवाजा असेल तर अग्नीचा भय असतो, दुःख असतात, मुलींची संख्या जास्त असते, धनाची प्राप्ती होते, लोकात आणि शासनात मान्यता असते, रागीटपणा वाढतो, येथील व्यक्ती खोटे बोलण्यात पटाईत असतात, क्रूरता, निर्दयता वाढते आणि धननाश सुद्धा होऊ शकतो. पश्चिम दिशेला दरवाजा असेल तर दारिद्र्य असतं, धननाश होऊ शकतो पण भरपूर ऐश्वर्य असतं, सौभाग्य आणि धनलाभ होतो, परंतु शासनाकडून भय वाढू शकतं, धनहानी तर होऊ शकते. तर दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर जास्त भीती वाटते, दारिद्र्यता वाढते, अपत्य प्राप्तीही होत नाही असंही सांगितलं जातं. उत्तर दिशेला दरवाजा असेल तर पुत्रलाभ लवकर होतो, धनलाभ होतो, सुख समाधान मिळतं, संतती सुवर्ण गुणांनी समृद्ध असते, संपत्ती मिळते, सर्व प्रकारचे लाभ होतात. मात्र काही वेळा दारिद्र्य येऊ शकतं आणि शोकाकुल भावना सुद्धा निर्माण होऊ शकते. तर अशा प्रकारे वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावेत, त्याचे नियम काय, यावर वास्तू उपाय काय आहेत हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे. याही व्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजा संबंधित वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य मार्गदर्शन करूनच उपाय करावेत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा कोणत्या दिशेला आहे, त्याचे तुमच्या जीवनावर चांगले आणि वाईट परिणाम झाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.